महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या या मंगलमय दिनी वनवारला या गावातील बुद्ध विहारामध्ये उपस्थित ज्यांची जन्मभूमी आहे अशा आदरणीय भिक्खू रत्नदीप जी थेरो आणि आपण सर्व या गावातील सर्व श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका बालकथा बालिकांनो, आपल्या सर्वांना सायंकाळच्या वेळेला भेटत असताना मला अतिशय आनंद होत आहे की आपण सर्वजण लाऊडस्पीकरचा आवाज ऐकून वेळ झाला तरी आपल्या बुद्धविहारामध्ये आलात आणि बुद्धविहारामध्ये येऊन त्रिशणासह पंचशील ग्रहण करून धारण करून आपल्या जीवनामध्ये श्रेष्ठ असं हे धम्माचरण आपण केलेलं आहे. असं धम्माचरण आपण नेहमी वारंवार आपल्या बुद्धविहारामध्ये येऊन आपण केलं पाहिजे. हे त्रिशरण पंचशीला ग्रहण केल्यामुळं, बुद्धवंदना म्हटल्यामुळं आपल्याला एक मानसिक शांती मिळते, मानसिक सुख मिळतं, मानसिक समाधान मिळते आणि दीर्घ आयुष्य लाभण्याचं हे एकमेव कारण आहे. आणि हा एक जीवनावरती पडलेला संस्कार असतो आणि असे चांगला संस्कार हा जीवनावरती, मनावरती, आपल्या परिवारावरती हा टाकावा लागत असतो, बिंबवावा लागत असतो. वाईट संस्कार कधी जीवनावरती टाकावा लागत नाही. तो अवतीभोवतीचं जग पाहून लोक वाईट संस्कार घेतात, परंतु चांगला संस्कार हा आपल्या जीवनामध्ये टाकावा लागत असतो, बिंबवावा लागत असतो आणि म्हणून बुद्धविहार त्यासाठी असते. चांगला संस्कार हा माणसाला चांगलं बनवतो. थोरा मोठ्यांचं आपण जीवनचरित्र पाहिलं तर एक गोष्ट लक्षात येते की ज्या परिवारामध्ये धार्मिकता जोपासली जाते तिथे चांगले बालक बालिका निपजलेले असतात आणि म्हणून आपणही आपलं जीवन धार्मिक बनवलं पाहिजे आणि धम्म आचरण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाकडे पाहिलं तर आपण दोन गोष्टी आपल्याला लक्षात येतात की बालपणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांनी रामजी सुभेदारांनी आपल्या बालभिवावरती दोन संस्कार दिले होते. एक विद्येचा संस्कार दिला होता आणि दुसरा धर्मसंस्कार दिला होता. जेव्हा बाबासाहेब आंबेडकर शाळेमध्ये किंवा आपल्या घरामध्ये बसायचे, आपल्या पाटावरती बसायचे आणि विद्येच्या आसनावरती बसायचे, तर विद्येच्या आसनावर बसले तर बाबासाहेब आंबेडकर शालेय अभ्यास करायचे. शिक्षणामध्ये आपण ज्ञानी बनावं, हुशार बनावं, गुणवान बनावं, चारित्र्यवान बनावं असं म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांनी बालपणामध्ये असे दोन पाठ तयार केले होते. छोटंसं घर होतं, परंतु विद्येच्या संस्कारासोबत एक धम्म संस्काराचा सुद्धा एक पाठ ठेवला होता बघा, जेणेकरून की आपला मुलगा धर्माचं न्यूनगंड जे आपल्या मनामध्ये तयार होतं इतर धर्माच्या बद्दलचं, तो न्यूनगंड माझ्या भिवाच्या चित्तामध्ये मनामध्ये राहू नये म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांनी धर्मग्रंथ दिले होते बालपणामध्ये बाबासाहेबांना वाचायला. मग रामायण असेल, महाभारत असेल, कबीराचे दोहे असतील, हे सारं धार्मिकतेचे ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांना वाचायला दिले आणि वाचायला दिल्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन हे धार्मिक बनलेलं आहे. आणि म्हणून आपणही आपल्या परिवारामध्ये धार्मिकता हा गुण येण्यासाठी आपल्या मुलावरती मुलींवरती हे दोन संस्कार असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. एक धर्माचा संस्कार असला पाहिजे आणि एक शालेय जीवनाचा संस्कार असला पाहिजे. या दोन्ही संस्कारामुळं माणसं मोठे होतात आणि म्हणून आपण थोरा मोठ्यांचं जीवनचरित्र चाललं तर एक गोष्ट लक्षात येते की अशा पद्धतीनेच माणसं
ही मोठी झालेली आहेत आणि म्हणून मोठं होण्याचं हे एकमेव कारण आपल्याला समाजामध्ये आपल्या बंधू भावनेमध्ये लोकांच्या मनामध्ये याची आज आपल्याला संस्काराची गरज आहे. आणि म्हणून असा धम्मसंस्कार हा केवळ विहारामध्ये दिला जातो. आणि म्हणून आपण विहारामध्ये आज सायंकाळच्या वेळेला त्रिशरणासह पंचशील म्हटलेला आहे. आणि हे त्रिशरण पंचशिला हा एक जीवन जगण्याचा मार्ग आहे. ही पहिली पायरी आहे धम्माची. ही बौद्ध उपासक उपासिकांचं हे पहिलं परमकर्तव्य आहे की आपण आपल्या जीवनामध्ये दैनंदिन जीवनामध्ये त्रिशरणासह पंचशील आपण ग्रहण केलं पाहिजे. या ग्रहणामध्ये आपण म्हटलेलं आहे की आम्ही हिंसेचं कर्म करणार नाही. म्हणजे हिंसेचं कर्म करणार नाही म्हणजे आम्ही ग्रामीण भागामध्ये जेव्हा पाहतो फिरतो तेव्हा अनेक लोक अंधश्रद्धेच्या नावानं, बुवाबाजीच्या नावानं, कर्मकांडाच्या नावानं, रूढी आणि परंपरेच्या नावानं लोक आजही देवाच्या नावानं, देवतेच्या नावानं कोंबडं बकरं कापतात. आणि म्हणून हे अशा प्रकारचं कर्म, कोणतंही अकुशल कर्म आपल्या हातून आपल्या परिवाराकडून कधीही होऊ नये यासाठी आपलं हे पहिलं शील आहे की म्हणजे हिंसेचं कर्म आम्ही कोणत्याही नावानं करणार नाही. घरामध्ये कोणताही मंगल उत्सव हो, कोणताही कार्यक्रम हो, परंतु कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही असं अकुशल कर्म देवाच्या नावानं, देवतेच्या नावानं किंवा कुठल्याही अकुशलतेच्या विचाराने किंवा अंधश्रद्धेच्या, अज्ञानाच्या आणि रूढी परंपरेच्या कर्मातून आम्ही असं कोणतंही कर्म करणार नाही, वागणार नाही. यासाठी हे शील आपण इथे ग्रहण केलेलं आहे. दुसरं शील जे आपण ग्रहण केलं की अदिन्ना दाना वेरमणी सिक्खापदं समाधियामी. मी माझ्या जीवनामध्ये कधी चोरीचं कर्म करणार नाही, तर त्याऐवजी मी दान कर्म करत राहीन, पुण्यकर्म करत राहीन, सत्कर्म करत राहीन. कारण दानाचं बीज, हे दानाचं बीज आपण आपल्या स्वतःच्या कर्मासाठी टाकत असतो. कारण जे पेरत असते ते उगवत असतं. आणि म्हणून आपल्या चित्तामध्ये, आपल्या मनामध्ये हे दानाचं कर्म बीज आपण सदैव आपल्या मनामध्ये निर्माण केलं पाहिजे. कारण जे जे आपण पेरतो ते ते उगवत असतं. आपण कधी आपण पाहतो शेतामध्ये आपण जे पेरतो तेच उगवतं. आणि कधी असं होत नाही की आपण गहू पेरले आणि त्याला आंब्याचे झाडं मागितले, आंबे मागितले, किंवा बाबळी पेरल्या आणि त्याला दुसरे फळं मागितले, असं कधी होत नाही. आणि म्हणून जे पेराल तेच उगवत असतं. आणि म्हणून आपल्या समाजामध्ये, आपल्या चित्तामध्ये धम्म बीज हा सदैव आपण पेरलं पाहिजे की ज्या पेरल्यामुळे, जी पेरणी केल्यामुळे आपल्या चित्तामध्ये, मनामध्ये बुद्ध धम्म संघाबद्दल श्रद्धा भावना वाढत राहील. आणि ही श्रद्धा माणसाला आनंद देते, महत्वाकांक्षा देते. आणि म्हणून असं श्रद्धेचं बीज आपल्या चित्तामध्ये, मनामध्ये रोवण्यासाठी आपण सदैव कायेनं, वाचेनं आणि मनानं असं कुशल कर्म, आपण दानाचं कर्म असेल, शिलाचं कर्म असेल, मैत्रीचं कर्म असेल आणि समाजाला जोडण्याचं कर्म असेल, हे असे कर्म आपण सदैव आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. तिसरं आपण शील इथे बसून घेतलेलं आहे की कामेषु मिच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समाधियामी. मी माझ्या जीवनामध्ये वाईट वर्तन करणार नाही, तर त्याऐवजी मी बंधुभावाचं नातं समाजामध्ये निर्माण करत राहील. आणि त्यासोबत आपण आपल्या जीवनामध्ये भगवान बुद्धाने एका ठिकाणी म्हटलेलं आहे की माता पितु पठाणं पुत्तदारस संग हो आना कुलांच कम्मंता एतं मंगलमुत्तम. आपण जिवंतपणी आपल्या आईवडिलाची आपण सेवा केली पाहिजे, पत्नी आणि मुलाबाळांचा सांभाळ केला पाहिजे, जिवंतपणी आपण आईवडिलाला शुश्रूषा केली पाहिजे, त्यांचं पालन पोषण केलं पाहिजे. नाहीतर बऱ्याच वेळेला लोक जिवंतपणी आपल्या आईला आई म्हणत नाहीत, वडिलाला वडील म्हणत नाहीत, परंतु मेल्यानंतर पित्र घालून आपल्या घरावरती काहीतरी ताट ठेवतात किंवा मशानामध्ये ताट घेऊन जातात आणि पशुप्राण्याला बोलावून त्यांनाच आपलं मायबाप करतात. तर असं अज्ञान आपल्या चित्तामध्ये, मनामध्ये नको. तर त्यासाठी आपण जिवंतपणी आपल्या आईवडिलाची सेवा केली पाहिजे. म्हातारे आईवडील असेल, आजारी असतील तर त्यांना औषध, पाणी, पथ्य आपण दिलं पाहिजे. कारण बुद्ध म्हणतात की एका खांद्यावरती आपण आईला घेतलं आणि एका खांद्यावरती वडिलाला घेतलं आणि जलंभर जर त्यांची सेवा केली, शुश्रूषा केली,
तरी सुद्धा माते पित्याच्या ऋणातून माणसाला मुक्त होता येत नाही. एवढे अनंत उपकार हे माते पित्यांचे असतात आणि म्हणून आपण माते पित्यांची सेवा करणं हा अत्यंत महत्त्वाचा हा धर्म आहे. आणि म्हणून जिवंतपणी आपण माते पित्यांची सेवा केली पाहिजे. आणि आपण चौथं शील इथे ग्रहण केलं की मुसा वादा वेरमणी सिक्खापदं समादियामी. मी माझ्या जीवनामध्ये कधी कुणाची चाडी करणार नाही, चुगली करणार नाही, कठोर शब्दांनी बोलणार नाही, निंदा लालस्ती करणार नाही, अपशब्दांनी बोलणार नाही, तोडणारं बोलणार नाही, समाजाला जोडण्याचं बोलत राहू, मैत्रीचं बोलत राहू, करुणेचं बोलत राहू, आपुलकी जिव्हाळ्याचं बोलत राहू, समाजाला जोडण्याचं सदैव आपण बोलत राहिलं पाहिजे. ज्याच्यामुळं समाज संघटित होत राहील, वारंवार विहारामध्ये येत राहतील, वारंवार सामाजिक कार्यक्रम घेत राहतील, धार्मिक कार्यक्रम घेत राहतील. असे कर्म असं काम आपण केलं पाहिजे की जे समाजाचं संघटन चांगल्या पद्धतीने निर्माण होत राहील. आणि म्हणून आपल्या वाणीनं समाजाला जोडायचं बोलत राहा, समाजाला एकीनं ठेवायचं बोलत राहा. आपल्या वाणीनं कुणाचं मन दुखणार नाही, आपल्या वाणीनं कुणाच्या मनामध्ये राग उत्पन्न होणार नाही, कुणाच्या मनामध्ये द्वेष उत्पन्न होणार नाही, कुणाच्या मनामध्ये क्रोध उत्पन्न होणार नाही, कुणाच्या मनामध्ये ईर्ष्या उत्पन्न होणार नाही. अशी वाणी आपल्या जीवनामध्ये आपण सदैव ठेवली पाहिजे, जेणेकरून की आपल्या वाणीनं साऱ्या समाजाला आपण एकत्रित ठेवलं पाहिजे. आणि म्हणून हे कर्म आपण सायंकाळच्या वेळेला पंचशिलेच्या रूपानं आपण चौथं कर्म केलं. पाचवं शील आपण ग्रहण केलं की सुरा मेरय्य मज्जपमाद ठाणा वेरमणी सिक्खापदं समादियामी. मी किंवा माझ्या कुटुंबातला कोणताही व्यक्ती ही दारू गांजा मादक पदार्थांचं सेवन करणार नाही. आणि म्हणून अशा प्रकारचं कर्म करू नका ज्याच्यामुळं की आपल्या शरीरामध्ये रोग उत्पन्न होईल, ज्याच्यामुळं आपल्या धनाची हानी होईल, जे दारूचं प्राशन पिल्यामुळं आपली इज्जत जाईल, समाज आपल्याला नावबोट ठेवत राहील, आपल्याला आपलं कुटुंब आपण संरक्षण करू शकत नाही. कुटुंबामध्ये सुद्धा भांडणे होतील, झगडे होतील, मारामाऱ्या होतील आणि दारूमुळं व्यसनामुळं आपलं कुटुंब बर्बाद होईल. आणि म्हणून आपण आपल्या कुटुंबातला व्यक्ती जर दारू पित असेल तर आपण त्याला विहारात घेऊन येत राहिले पाहिजे. जयंतीचा कार्यक्रम असेल, भिक्खू असतील तर भिक्खू पुढं आपल्या कुटुंबातला व्यक्ती दारू व्यसनाधीन झाला असेल तर विहारामध्ये आणलं पाहिजे. आणि विहारामध्ये त्याला बसवून बाबासाहेबापुढं बुद्धापुढं आम्ही कधीही दारू पिणार नाही अशी प्रतिज्ञा दिली पाहिजे. कारण दारू सोडा आणि घर जोडा, आहे की नाही, दारू सोडा आणि समाज जोडा, दारू सोडा आणि कुटुंब जोडा हा नारा आपण आपल्या परिवारामध्ये दिला पाहिजे. कारण समाजामध्ये अनेक लोक व्यसनाधीन होऊ लागलेले आहेत. खेड्यापाड्यामध्ये अनेक लोक बघा सायंकाळच्या वेळेला कबाड कष्ट करतात, कामाला जातात, धंद्याला जातात आणि सायंकाळच्या वेळेला मात्र दारूचं व्यसन घेतात. हे दारूचं व्यसन घेणं म्हणजे आपली आर्थिक हानी करून घेणं आहे. आपला आर्थिक लाभ होतो, आपली आर्थिक हानी होते, आपल्या शरीराची हानी होती, कुटुंबाची हानी होते आणि कुटुंबामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचा मान सन्मान इज्जत मिळत नाही. म्हणून आपल्या कुटुंबातला कोणताही व्यक्ती जर दारू पित असेल, व्यसनाधीन असेल तर आपण विहारामध्ये आणत राहा, बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा दाखवत राहा. बाबासाहेब आंबेडकरांकडे आपण जर बघितलं तर बाबासाहेब आंबेडकर कधीही आयुष्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर इंग्लंड गेले, अमेरिका गेले, कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकायला गेले, परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी कधीही कोणता एक थेंब सुद्धा दारूचा थेंब बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनामध्ये शिवलेला नाही आहे. आणि म्हणून असं बाबासाहेब आंबेडकरांचं चारित्र्य हे धुतल्या तांदळासारखं होतं. आणि म्हणून आपल्या परिवारातल्या आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीचं हे धुतल्या तांदळासारखं चारित्र्य असलं पाहिजे. आणि म्हणून कोणतंही व्यसन आपल्या जीवनामध्ये घेतलं नाही पाहिजे. ही शिकवण सुद्धा आज आपण पंचशिलेमध्ये घेतलेली आहे. एकदा बाबासाहेब आंबेडकरांकडे जेव्हा 14 ऑक्टोबर 1956 साली बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध धम्माची दीक्षा दिली आणि दीक्षा दिल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांकडे काही पत्रकार आले आणि काय पत्रकार म्हणाले, बाबासाहेब आंबेडकर इतर समाज हा असा ओळखला जातो की
मुसलमान समाज दाढीनं ओळखल्या जातो. शीख लोक आपल्या पगडीनं किंवा आपल्या शस्त्राने ओळखल्या जातो. मुस्लिम हिंदू लोक आपल्या जानव्याने जटाने जानव्याने ओळखल्या जातात. परंतु तुमचा बौद्ध समाज कसा ओळखला जाईल? तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांना किती आत्मविश्वास होता की बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की माझा समाज हा आचरणाने ओळखला जाईल, असा आचरणाने ओळखला जाईल. एवढा आत्मविश्वास बाबासाहेब आंबेडकरांना धम्माची दीक्षा घेतल्यानंतर हा आत्मविश्वास होता. मग त्या आत्मविश्वासाला आपण पात्र आहोत का? आपण खरंच बाबासाहेब आंबेडकरांनी जो विश्वास 67 साली म्हणजे 1956 साली बौद्ध धम्माची दीक्षा घेताना बाबासाहेब आंबेडकरांना आपल्याबद्दलचा आत्मविश्वास होता की आमचा समाज हा अशा चारित्र्य संपन्न दिसेल, माझा समाज चारित्र्यानं ओळखला जाईल. म्हणून खेड्यापाड्यातल्या लोकांनी असा आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे की आम्ही आमच्या चारित्र्यानं गुणसंपन्न आम्ही दिसू, वागू. आणि म्हणून आपण पौर्णिमेच्या दिवशी शुभ्र वस्त्र परिधान करून बुद्ध विहारामध्ये आलं पाहिजे. आणि बुद्ध विहारामध्ये शुभ्र वस्त्र परिधान करून जेव्हा आपण येऊ तेव्हा लोकांना असं वाटलं पाहिजे की हे बौद्ध लोक बघा किती सुधारलेले आहेत. पौर्णिमेच्या दिवशी विहारामध्ये जातात, वंदना घेतात, उपोषित व्रताचं पालन करतात. तर असं उपोषित व्रताचं पालन करण्यासाठी सुद्धा आपण बुद्ध विहारामध्ये आलं पाहिजे. भगवान बुद्धाच्या काळामध्ये मिगार माता विशाखा होती बघा. आणि मिगार माता विशाखा एक दिवस विहारामध्ये आली होती. आली तर बुद्ध भगवान तिला विचारतात, काय विचारतात की भगिनी तू कशी आलीस? जसं तुम्ही आज सायंकाळच्या वेळेला बुद्ध वंदनेसाठी आलात तसं भगवान बुद्धाच्या काळामध्ये विशाखेला भगवान बुद्ध विचारतात की विशाखा तू कशी आलीस? तर बुद्ध भगवंताला ती विशाखा म्हणते, भगवान मी उपोषित व्रत धारण करून आलेली आहे. आणि म्हणून आपणही पौर्णिमेच्या दिवशी उपोषित व्रताचं पालन केलं पाहिजे. उपोषित व्रत भगवंताने 3 उपोषित व्रत सांगितलेले आहेत विशाखेला. एक गोपाल उपोषित व्रत सांगितलं, हिंदू धर्माचं आहे. निग्रंथ उपोषित व्रत सांगितलं, जैन धर्माचं आहे. आणि आर्य उपोषित व्रत हे बौद्ध समाजाचं आहे की ज्या दिवशी आपण अष्टशील ग्रहण केलं पाहिजे. पौर्णिमेच्या दिवशी आपण 12:30च्या आत आपण भोजन ग्रहण केलं पाहिजे. आणि सायंकाळच्या वेळेला आपण भोजन ग्रहण करायचं नाही. हिंदू धर्माप्रमाणे उपास करायचा नाही. नाहीतर बरेच लोकांची अशी संकल्पना आहे की दिवसभर उपाशी राहायचं आणि सायंकाळी उपास सोडायचा. खेड्यापाड्यातले अनेक स्त्रिया, अनेक बाया अशा प्रकारचं करतात की जसं सोमवार धरतात, मंगळवार धरतात, बुधवार धरतात. आणि असं कर्म करून तिनं धरला म्हणून मी पण धरला असं म्हणून आपण कोणत्याही देवाच्या नावानं उपास करू नका, देवतेच्या नावानं उपास करू नका. आपण एखाद्या बाईला, एखाद्या माणसाला विचारलं की बाई तू एवढे देवाच्या नावानं उपास केले, तपास केले, तुझ्या मनात काही फरक पडला का? तर ती म्हणते मला काही माहिती नाही आहे, तिनं मला सांगितलं म्हणून मी धरला, तिनं केलं म्हणून मी केला, तिनं सोमवार धरला म्हणून मी पण केला. असं कोणतंही कर्म सांगे वांगे आपण करायचं नसतं. तर आपल्या सत्सद्विवेक बुद्धीनं बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म दिला म्हणून आपण उपोषित व्रताचं आपण पालन केलं पाहिजे. देवाच्या नावानं, देवतेच्या नावानं उपास तापास करू नका, कंदोरी करू नका, कोणतंही अज्ञान आपल्या जीवनामध्ये ठेवू नका. हा संदेश भगवान बुद्धांनी त्या काळामध्ये विशाखेला दिला होता. आणि म्हणून आपण उपोषिताच्या दिवशी आपण 12:30च्या आत भोजन ग्रहण करायचं. आणि 12:30च्या आत भोजन ग्रहण केल्यानंतर संध्याकाळी भोजन ग्रहण करायचं नाही. अल्पहार थोडासा आपण एखादं फळ वगैरे आपण घेऊ शकतो. आणि मग नाच गाणे त्या दिवशी पाहायचे नाही, नाच पाहायचे नाही, गाणे पाहायचे नाही, कोणतेही पाहायचे नाही, उंच आसनावर झोपायचं नाही. हे शील अधिक आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी पालन करायचे आहे. आणि म्हणून अशा प्रकारचा संस्कार आपल्या जीवनामध्ये, आपल्या परिवारामध्ये आपण सदैव टाकला पाहिजे. आणखी एक गोष्ट आपण केली पाहिजे की राजा बिंबिसाराने एकदा भगवान बुद्धाकडे म्हणजे आपल्या राज्यामध्ये त्याने स्वतः इच्छा व्यक्त केल्या होत्या. काय इच्छा व्यक्त केल्या होत्या की माझ्या राज्यामध्ये माझा राज्याभिषेक झाला पाहिजे. दुसरी इच्छा व्यक्त केली होती की माझ्या राज्यामध्ये बुद्ध भगवान यावे, मला भगवान बुद्धाचा उपदेश प्राप्त व्हावा.
आणि उपदेश प्राप्त झाल्यानंतर मला त्यांच्या भगवान बुद्धाची सेवा करता यावी, सेवा करावी आणि भगवान बुद्धाची सेवा करून मला त्यांच्या धम्म उपदेशाचा लाभ व्हावा, ही इच्छा व्यक्त केली. आपणही आपल्या विहारामध्ये अशी मनोकामना इच्छा आपणही व्यक्त केली पाहिजे की आमच्या गावामध्ये वारंवार बौद्ध भिक्खू यावेत, आमच्या गावामध्ये वारंवार बौद्ध भिक्खू यावेत, त्या बौद्ध भिक्षूची आम्हाला सेवा करता यावी, त्या बौद्ध भिक्षूची सेवा करता यावी, त्या बौद्ध भिक्षूला आम्हाला दानकर्म करता यावं, त्या बौद्ध भिक्षूकडून आम्हाला धम्माचा उपदेश मिळावा आणि उपदेश मिळवून आम्हाला त्या उपदेशाचा आमच्या कुटुंबासाठी, आमच्या परिवारासाठी, आमच्या संपूर्ण गावासाठी त्या उपदेशाचा लाभ व्हावा आणि मग लोक समतावादी बनावेत, बंधुभाववादी बनावेत, मैत्रीवान बनावेत, असा आपण चांगला संकल्प, चांगला निश्चय आपण या निमित्तानं केला पाहिजे. आणि म्हणून गावातील लोक तेव्हा सुखी होतात की जेव्हा वारंवार समनांचे दर्शन, असं म्हटलेलं आहे की श्रमणान लोकांचं दर्शन घेणं महान पुण्याचं असते आणि ते भगवान बुद्धाच्या काळामध्ये आपल्या जीवनामध्ये केलेलं आहे. बघा, राजा सम्राट अशोक होता. सम्राट अशोकाने 84,000 बुद्धविहार निर्माण केले होते आणि बुद्धविहार निर्माण करून सम्राट अशोक एक दिवस बनते मोगल्लीपुत्र तिसाकडे गेले होते आणि मोगल्लीपुत्र तिसाकडे गेले आणि म्हणाले की भगवान म्हणते मी धम्माचा दाया, धम्माचा सखा झालो का? तेव्हा भन्ते म्हणतात की नाही राजा, मी धम्माचा दायात, धम्माचा सखा तुम्ही झालेला नाही आहेत. जोपर्यंत आपला पोटचा पुत्र किंवा पुत्री संघाला दान देत नाहीत तोपर्यंत मनुष्य धम्माचा दायात, धम्माचा सखा होत नसतो. आज आपल्या गावामध्ये भन्ते रत्नदीप आहेत, त्यांचे मातापिता धम्म दायात झालेले आहेत. आपला मुलगा हा धम्म कार्यासाठी, बाबासाहेबांच्या चळवळीसाठी, बाबासाहेबांच्या चळवळीला पुढे नेण्यासाठी आणि बाबासाहेब आंबेडकरांचं धम्मरथ पुढं आणि पुढे नेण्यासाठी भन्ते रत्नदीप आता तयार झालेले आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्या गावातला मुलगा मुलगी आपण बाबासाहेबांच्या चळवळीला आपण दान दिला पाहिजे. कारण सम्राट अशोकाने आपला पोटचा पुत्र महेंद्र आणि संघमित्रात दान दिला आणि संपूर्ण श्रीलंका देश बौद्धमयच आपण झालेला पाहतो. आणि म्हणून आपण आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये असं हे चांगलं कर्म केलं पाहिजे की ज्या कर्मामुळे आपण पारंपरिक तर जीवन जगतोच, परंतु पारंपरिक जीवन जगण्यापेक्षा आपण त्यागमय जीवनाचं आपण सोनं केलं पाहिजे. आणि म्हणून आपण हा मानवी जन्म आहे. राजा सम्राट अशोकाचा दुसरा गुण एक आहे की राजा सम्राट अशोक जिथे तिथे जातील तिथे तिथे बौद्ध भिक्खूला हात जोडत होते. राजा होता बघा, परंतु आणि राजा असताना सुद्धा कोणताही बौद्ध भिक्खू दिसला, श्रामणेर दिसला, फक्त भगवान बुद्धाचं काशाय वस्त्र दिसलं की राजा सम्राट अशोक हात जोडायचा, अभिवादन करायचा. तर काय झालं, एक दिवस काही लोक राजाकडे गेले आणि म्हणाले, राजा आपण या नगरीचे राजा आहात आणि राजा असलं तरी कालप्रवाह झालेला सामनेर याला तुम्ही हात जोडता, पाया पडता, अभिवादन करता. राजा काय म्हणाला? राजा म्हणाला की हे बघा, आपण जनावर पाहतो आहे की नाही, जनावर पाहतो आणि जनावराचं जर मुंडकं कापलं आणि बाजारामध्ये नेलं तर लोक त्याला घेतील आहे की नाही. बकरीचं म्हणजे अनेक प्राण्यांचे जर आपण मुंडकं कापून जर बाजारामध्ये ठेवलं तर त्याला लोक घेतात, परंतु माणसाचं मुंडकं कापून जर आपण विकायला बाजारात ठेवलं तर लोक दूर पळतील, परंतु माणसाच्या मुंडक्याजवळ कोणी जवळ येणार नाही. आणि म्हणून हे मानवी जीवन, हे मानवी मस्तक कशासाठी आहे तर केवळ बुद्धापुढं, धम्मापुढे, संघापुढं नतमस्तक होण्यासाठी आहे. आणि म्हणून आपण आपला स्वाभिमान जतन करण्यासाठी, आपली संस्कृती जतन करण्यासाठी, आपल्या संस्कृतीला वाढवण्यासाठी आपल्याला जिथे कुठे बौद्ध भिक्खू दिसतील तिथे तिथे आपण अभिवादन केलं पाहिजे. आणि हे धम्माची पताका, हे धम्माचं ध्वज ते सदैव गावागावामध्ये फिरवत असतात, मिरवत असतात, धम्माचा प्रचार आणि प्रसार करत असतात. आपल्या गावातला मुलगा जरी बौद्ध भिक्खू झाला तरी त्याला आपण हात जोडले पाहिजेत, अभिवादन केलं पाहिजे. का तर तो सन्मान बुद्धाच्या वस्त्राला,
बुद्धाचं वस्त्र होतं अंगावरती, आणि म्हणून बुद्धाचं वस्त्र ज्यांच्या ज्याच्या अंगावरती असते ते लोक धम्माचं पालन करतात, शिलाचं पालन करतात, मैत्रीचं पालन करतात, करुणेचं पालन करतात आणि साऱ्या विनयाचं पालन करतात. असं म्हणून आपण धम्माला वाढवण्यासाठी आपल्या मनामध्ये बुद्ध, धम्म आणि संघाबद्दल आपण श्रद्धा वाढवली पाहिजे. अशा प्रकारचं आपण आपल्या मानवी जीवनामध्ये हा संस्कार सुद्धा आपण सदैव घेतला पाहिजे. आणि म्हणून आपण या मानवी जीवनामध्ये असा जर संस्कार केला तर आपण सदैव बाबासाहेब आंबेडकरांच्या महान कार्याला पुढं नेण्याचं आपण कार्य करत राहू. भगवान बुद्धाच्या काळामध्ये बघा, एक बालक होता अनाथपिंडकाचा. तो कधी बुद्ध विहारामध्ये जात नव्हता. तर त्याच्या वडिलांनी सांगितलं, एक रात्रभर विहारामध्ये झोपायला जा. मुलाला वाटलं घरी झोपायचं काय किंवा विहारामध्ये झोपायचं काय, सारखंच आहे. आणि म्हणून बालकाला विहारामध्ये एक रात्रभर झोपायला पाठवलं. मुलगा घरी गेला. दुसऱ्या दिवशी वडिलाला पैसे मागितले वडिलाने, आणि अत्यंत आनंदाने त्याला पैसे दिले. आणि दुसऱ्या दिवशी सांगितले की बाळ, जेतवन बुद्ध विहारामध्ये भगवान बुद्धाचं प्रवचन आहे, तू ऐकायला जा. तर मुलाला म्हणाले, तुला अधिक याच्यापेक्षा दुप्पट पैसे देतो. असं म्हणून आपल्या बालकावरती चांगला संस्कार टाकण्यासाठी अनाथपिंडकाने मुलाला विहारामध्ये पाठवलं. आणि विहारामध्ये पाठवून त्याने चांगला संस्कार पाडण्यासाठी अनाथपिंडकाने आपल्या बालकाला विहारामध्ये पाठवलं. भगवान बुद्धाचा उपदेश दिला. आणि उपदेश देताना मग अनाथपिंडकाच्या मुलाने असा विचार केला की मला माझे वडील उपदेश मला माझ्या वडिलाला उपदेश सांगावा लागेल. आणि मग उपदेश सांगावा लागेल तर मला चित्ताची मनाची एकाग्रता करून मी प्रवचन ऐकलं पाहिजे. म्हणून आपणही जेव्हा जेव्हा विहारामध्ये येतो तेव्हा चित्ताची मनाची एकाग्रता करून आपण प्रवचन ऐकलं पाहिजे. जर उद्या तुम्हाला तुमच्या आईवडिलांनी विचारलं की विहारामध्ये बाई गेली होती, काय सांगितलं, तर ते लोकाला सांगता आलं पाहिजे. नाहीतर बऱ्याच वेळेला आपण जातो, विहारामध्ये जातो, प्रवचनाला जातो, परिषदांमध्ये जातो, आणि तुम्हाला काय विचारलं तर बाई खूप चांगलं वाटलं, खूप चांगलं प्रवचन दिलं, परंतु प्रवचनाचा सार आपल्याला बऱ्याच वेळेला लोकांना सांगता येत नाही. आणि म्हणून आपल्याला सांगता आला पाहिजे. म्हणून अनाथपिंडकाच्या मुलाने मनाची एकाग्रता ऐकून धम्मश्रवण केला. आणि जेव्हा वडील पैसे देऊ लागले, पैसे घेतले नाही. मग आपणही आपल्या मुलाला विहारामध्ये दररोज पाठवण्यासाठी आपण 4 आणे 8 आणे 1 रुपया अगरबत्ती, मेणबत्ती, फूल दिले पाहिजे. आणि म्हटलं पाहिजे की जा बाळ विहारामध्ये, बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध धम्म दिला, तो पालन करण्यासाठी विहारामध्ये जा. असं म्हणून चांगला संस्कार विहारामध्ये दिला. विहारामध्ये आपण पाठवलं तर आपली मुलं मुली चांगले बनतील, गुणवान बनतील, वर्गामध्ये हुशार बनतील, चांगल्या प्रकारचे ऑफिसर बनतील, केवळ धम्म संस्कारामुळे. आणि म्हणून असा संस्कार आपण सदैव आपल्या जीवनामध्ये देत राहा. वेळेच्या अभावी बराचसा वेळ झालेला आहे, तेव्हा वेळेच्या अभावी एवढीच मंगल कामना सद्भावना या ठिकाणी व्यक्त करतो. आणि येणारी जी माघ पौर्णिमा आहे, ही माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान बुद्धाने एक घोषणा केली होती की माझं महापरिनिर्वाण 3 महिन्यानंतर होणार आहे. या पौर्णिमेचं महत्त्व लक्षात घेऊन मुळावा या ठिकाणी दिनांक 24 आणि 25 फेब्रुवारीला 19वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद आहे. या धम्म परिषदेचं निमंत्रण देण्यासाठी केवळ आम्ही आपल्या गावामध्ये आलो. आणि भंते रत्नदीपचं खरं तर मी दिग्रस आणि तिकडे अकोल्याच्या भागामध्ये जाणार होतो, परंतु भंते रत्नदीपनी आमच्या गावामध्ये या म्हणजे भोजनासाठी या, तर मलाही त्यांचं गाव पाहायचं होतं. आणि त्यांना मी दुपारी फोन केला, त्यामुळं त्यांनीसुद्धा म्हणजे अत्यंत श्रद्धाभावनेतून आपल्या जीवनामध्ये कुशलकर्म, आपल्या जीवनामध्ये हे कुशलकर्म केलेलं आहे. असं कर्म आपण या गावामध्ये भिक्षू येण्याचं आणखी हेच कारण असते की जेव्हा एक बौद्ध भिक्षू दुसऱ्या बौद्ध भिक्षूला भेटतात, एक कुटुंब म्हणजे एक धार्मिक कुटुंब दुसऱ्या धार्मिक कुटुंबाला भेटतात, तेव्हा ते आपुलकी, जिव्हाळा, प्रेम निर्माण होतो आणि धम्म वाढत राहतो. आणि म्हणून आपण असं सदैव काया वाचा मनाचं कुशल कर्म आपण सदैव करत राहा.
बाबासाहेब आंबेडकरांच्या महान धम्मचळवळीला वाढवण्यासाठी दिनांक 24 आणि 25 फेब्रुवारीला मुळावाला आपण यावं असं एक आग्रहाचं निमंत्रण आपल्याला या निमित्तानं देतो. आणि या ठिकाणी हे छोटंसं धम्मप्रवचन एका आशीर्वाद गाथेनं मी इथे समाप्त करतो. म्हणावं साधू साधू साधू. पुन्हा बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा.